नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून. तर आज ना चुलीवर बेत होता, तर म्हणलं चला चहा केला. अगोदर चहा पिल्यानंतर मग मस्त अशा भाकरी ज्वारीच्या करून घेतल्या अगोदर. आणि चुलीवरची ज्वारीची भाकरी खायला ना एकच नंबर लागते. तर काय झालं तर खाली जास्त आरावर तर भाजल्यावर एक नंबर होती बरं का, पण खाली जास्त आर नव्हता म्हणून मी वरतीच भाजली. आणि कशी टम्म फुगली आहे भाकर बघा तुम्ही, आणि किती मस्त अशी भाजली पण किती छान. तर चला म्हणलं 4 भाकरी करून घ्यायच्या होत्या फक्त. आणि इकडं ना मग असं मातीच्या भांड्यात फोडणीचा भात करायचा होता. तर भांडं बऱ्याच दिवस यूज केलं नसल्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि पाणी उकळून घेतलं. आणि नंतर भांडं परत स्वच्छ केलं आणि मग तेल टाकून घेतलं. तेल टाकून घेतल्यानंतर ना इकडं मग परत भांडं जास्त तापून नाही द्यायचं बरं का. जास्त भांडं जर तापलं तर मग तडकण्याची भीती असते. तर जिरी मोहरी टाकून घेतली आणि कढीपत्ता टाकून घेतला. आणि कढीपत्ता टाकून घेतल्यानंतर ना मग एक कांदा चिरलेला, ते कांदा पण टाकून घेतला. आणि कांदा मस्त असा परतून घेतला. एकदम मंद आचेवर ठेवायचं, जास्त असं मोठा जाळ लावायचा नाही. आणि बऱ्याच वेळा मी हे भांडं यूज केलेलं आहे. तर इकडं ना परत लसूण बारीक करून घेतले. तर ती लसूण पण टाकून घेतला आणि कांदा ना चांगला छान असा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला ना मग इकडं थोडासा मसाला टाकून घेतला. थोडीशी हळद पण टाकून घेतली आणि थोडंसं तिखट टाकलं लाल. तर फोडणीच्या भाताला ना मला लाल तिखट टाकलेलं खूप भात आवडतो बरं का, आणि खूपच छान होतो भात. तर मग मस्त असा रंग येईपर्यंत आणखीन परतून घेतलं थोडंसं, आणि थोडंसं पाणी टाकलं आणि परत उकळी यायला असं ठेवून दिलं. पाण्याला मस्त अशी उकळी येईपर्यंत ना इकडं मग परत थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं उकळी यायला लागली पाण्याला. उकळी आल्यानंतर मग थोडंसं शेंगदाणं टाकायचं, थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची. कधी पण फोडणीचा भात करताना हरभऱ्याची डाळ टाकली ना एकदम टेस्टी भात लागतो बरं का, आणि खूपच छान होतो. तर पाणी छान असं आपलं उकळायला लागलं. आणि पाणी उकळायला लागल्यानंतर ना मग थोडीशी मटकी पण होती मोड आलेली माझ्याकडे, तर ती पण टाकून घेतली. आणि नंतर ना मग एक वाटी तांदूळ टाकून घेतलं. आणि तांदूळ टाकून घेतल्यानंतर मस्त असं एकदा हलवून घेतलं मी भात. आणि हलवून मस्त असं घेतल्यानंतर ना परत मग आता जास्त काय जाळावायची पण गरज नाही, आणि एकदम मंद आचेवर आपला भात असा शिजू द्यायचा. आणि नंतर मग मी चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं. आणि सोयाबीन गरम पाण्यात स्वच्छ भिजवून टाकलं होतं धुवून. तर सोयाबीनचा फोडणीचा भात असं, आणि खरंच एवढा अप्रतिम लागतो ना. तर खरंच. आणि आता ना झाकण ठेवायचं. आणि बघा अजिबात जाळ नाही, एकदम मंद आचेवर नुसत्या आरावर भात आहे. अजिबात जाळ लावायची पण गरज नसती. आणि मग 5-10 मिनटांनी ना परत म्हणलं असं थोडंसं उघडून बघितला. तर ना थोडंसं आणखीन मला असं कच्चा वाटत होता, जास्त शिजलेला वाटत नव्हता. तर हलवून बघितला एकदा आणि परत थोडासा आणखीन 5 मिनटं म्हणलं चला झाकण लावूया. आणि झाकण लावून आणखीन एक 5 मिनटं ठेवून देऊया. आणि 5 मिनटांनी मग परत उघडून बघूया कसा छान फुलला आहे भात ती. तर बघा आता कसा मस्त असा भात आपला रेडी झाला आहे. तर कोणाकोणाला आवडतो फोडणीचा भात, तर मला तर खरंच खूपच आवडतो बरं का. आणि इकडं मग आपला भात असा तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर ना आणि चुलीला ना असा मस्तपैकी पोतारा देऊन घेतला. आणि एवढं छान वाटतं ना पोतारा दिल्यावर. तर पहिलं बघा आपली आजी घरात अशी चूल दररोज सारवायची.
आणि दररोज सारवून घेऊन चुलीला पोतारा देऊन हळदी कुंकू लावायची आणि रांगोळी घालायची माझी आजी. तर मला माझ्या आजीची आठवण आली आज. तर म्हणलं चला आपण चूल अशी एकदम मस्तपैकी पोतारा देऊन घेऊया. आणि आता आपल्यापेक्षा पुढच्या पिढीला तर मला वाटतं ही माहिती पण नाही होणार की काय असतं. आणि माझी आजी अशी म्हणायची की चूल आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि ती लक्ष्मीला दररोज अशी स्वच्छ ठेवायची. आणि इथं ना मी थोडीशी विटाची भिंत घेतली होती. तर इकडं मग असं एकदम छान वाटत होती. आणि पाणी येतं आहे पावसाचं, आपली पेंट भिजायला नको म्हणून भिंत घेतलेली. आणि भिंत घेऊन मग तिथं जी घाण पडली होती ना ती सगळं स्वच्छ धुवून घेतलं. आणि मग असं परत संध्याकाळी सगळं कामावरून झालं. कामावरून झाल्यानंतर मग म्हणलं चला. आणि सकाळी सकाळी ना आज ही गोष्ट खरी आहे का मला माझ्या ताई लोकांना माहिती असेल बरं का, तर ताईंनी सांगा. तर आपल्या ना अंगावरती असं झुरळ फिरतं बघा. आणि ते झुरळ फिरलं ना 100% कुठनं पण भेटू द्या, पण आपल्याला साडी ब्लाऊज पीस जे काय असेल ना ती भेटतं. तर सकाळीच माझ्या अंगावरती असं झुरळ फिरलेलं. तर मी विचार केला की मला कोण घेणार आहे साडी. आणि तर बघा 4 ते 5 वाजता मला ही साडी आली. साडी आली म्हणजे अशी काय झालं आता एक गंमत सांगते तुम्हाला ह्या साडीची. तर आम्ही ना 1, 2, 3 महिन्यापूर्वी माझी जाऊबाई आणि मी दुकानात कपडे आणायला गेलतो. कपडे आणायला गेल्यावर साड्या छान वाटल्या. छान वाटल्यानंतर ना दोघींनी आम्ही 2 साड्या घेतलेल्या. आणि 2 साड्या घेतल्या. कपडे घेऊन घरी आलो. पण ही साड्या ना जाऊबाईकडं राहिली. मग माझ्या लक्षातच नाही आलं की माझी साडी तिथं राहिली म्हणून. माझ्या ती लक्षातनंच गेली. आणि गेल्यानंतर मग जवळजवळ 3 महिन्याचा कालावधी गेला बरं का या साडीला. आणि 3 महिन्यानंतर माझी जाऊबाई आज ती साडी घेऊन आली की तुमची साडी कपाटात ठेवून दिलेली मी तशीच राहिली. तर मग मला तर ही साडी बघून खरंच खूपच भारी वाटलं बरं का. आणि सकाळची गोष्ट मग ती आठवली आणि म्हणलं खरं आहे, खोटी गोष्ट नाही. आणि कधी पण मला अनुभव आहे बरं का मोठा. तर झुरळ अंगावरनं फिरलं की आपल्याला साडी ब्लाऊज भेटतो. आणि खूप छान वाटलं बरं का. आणि धोंड्याचा महिना चालू आहे. तर मला असं वाटलं की कशाच्या का रूपाने होईना पण आपल्याला नवीन साडी भेटली. चला तर म्हणलं पदर टाकून बघूया कशी दिसते ती. आणि बघा तुम्ही आपण किती जरी असं ही झालं ना तरी आपलं मन काय राहवत नाही बरं का. आणि आपल्याला असं मग आता धोंड्याचा महिना चालू आहे ना तर असं आठवण येते माहेरची की आपल्याला तर असं बोलवलं असतं. आपलं माझं जर वडील असतं तर हलकी असू द्या भारी असू द्या पण आपल्या वडिलांनी घेतलेली साडी वेगळी असते बरं का. पण ती गोष्ट ना म्हणजे ती सुख माझ्या आयुष्यात नाही. आणि मला ती साडी बघून ना असं वाईट वाटलं की आपल्या नशिबात धोंड्याच्या महिन्यातली साडी नाही म्हणून. आणि तर चला म्हणलं असू द्या कशाच्या का रूपाने मिळेना पण ती आपल्याला आज धोंड्याच्या महिन्यात मिळाली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट झाली. आणि जी आपल्या नशिबात सुख असेल ना तेवढं सुख भेटतं. आणि जे सुख नसेल ना ते खरंच हिरावून घेतलेलं असतं. ती सुख नाही बरं का भेटत. तर माझं तर तसं झालं आहे की वडील नसल्यामुळं मला प्रत्येक माहेरची गोष्ट ना भेटतच नाही. आणि मग असं आपल्या जाऊबाईला कुठलंही माहेरनं काय आणलेलं असतं की वाटतं मग आपले जर वडील असते तर आपल्याला पण मिळालं असतं. तर काय करणार आता वडील नाही तर म्हणले आपल्या सगळ्याच अपेक्षा संपल्या त्या. तर आठवण होतच राहणार बरं का. आणि म्हणून मी माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला नाव आबांची लाडकी ताई दिलं आहे. कारण का माझ्या वडिलांचं नाव माझ्या तोंडात दररोज यायसाठी. तर कसं वाटतं आहे माझ्या चॅनलचं नाव ते पण मला ताईंना तुम्ही सांगा. आणि कुणी आईची ओटी भरली, कोणाकोणाला धोंड्याचं जेवण जेवायला बोलवलं माहेरी. आणि माहेरी जाण्याची ओढच वेगळी असते बरं का. पण किती लवकर बघा तुम्ही की आपलं माहेर संपलं. तर असू द्या जे नशिबात असेल तेच होत असतं.
जास्त इमोशनल होईच नाही मी तर असं म्हणेन तुम्हाला. आणि चला, माझा ना मनापासून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या ताईंना, दादांना मनापासून खूप श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार आणि बाय पण.